नमस्कार, मी रोहिणी पोलीस न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। नागपूर ग्रामीण पोलिसांनी देवलापर पोलीस स्टेशन हद्दीतील मुखनापूर येथे पोल्ट्री फार्मवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत 27 आरोपींना अटकही केली आहे। या छाप्यात 2,99,190 रुपये रोख, 52 तासपत्त्यांचे संच तसेच 11 चारचाकी आणि 1 दुचाकी वाहनांसह एकूण 59.16 लाखांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे। दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सावनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांना गुप्त माहिती मिळाली की गणेश शरणागते यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये जुगार सुरू आहे। ही माहिती नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांना कळविण्यात आली असून त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। अनिल मस्के यांनी सावनेर, खापा आणि केडवत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करून घटनास्थळी धडक मारली। जेव्हा पोलीस पोल्ट्री फार्ममध्ये पोहोचले तेव्हा लाईटच्या उजाळात बरेच इसम जुगार खेळताना आढळले। काही जण बाहेर टेहळणीसाठी उभे होते तर पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। मात्र पोलिसांनी शिताफीने 27 आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत पोलिसांनी 52 तासपत्त्यांचे संच, 2,99,190 रुपये रोख तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त केले। याशिवाय 11 चारचाकी आणि 1 दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे। यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील 27 आरोपी असून त्यात बालाघाट, छिंदवाडा, सिवनी, नागपूर ग्रामीण आणि भंडारा जिल्ह्यातील इस्मांचा समावेश देखील आहे। पोलीस निरीक्षक विशाल गिरी, पोलीस स्टेशन खापा यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवलापर येथे भारतीय न्याय संहिता कलम 112 तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 4 व 5 अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास देवलापर पोलीस करीत आहेत। पोलीस टाइम न्यूजसाठी स्वप्नील धारगवीची रिपोर्ट।